1993 सालची एक गोष्ट. आफ्रिका खंडातल्या सुदानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. लाखो लोक भुकेने मरत होते. तिथली भीषणता टिपण्यासाठी एक तरुण दक्षिण आफ्रिकन फोटो जर्नलिस्ट तिथे पोहोचला. त्याचं नाव होतं केविन कार्टर. एका ओसाड जमिनीवर भुकेने व्याकुळ झालेली, मरणाच्या दारात असलेली एक लहान मुलगी गुडघ्यात मान घालून बसली होती आणि तिच्या अगदी मागे तिच्या मरणाची वाट पाहत एक गिधाड टपून बसलं होतं. केविनने कॅमेरा उचलला, फ्रेम सेट केली आणि एक फोटो क्लिक केला. या एका फोटोने केविन कार्टरला जगातला सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार मिळवून दिला. परंतु या पुरस्कारानंतर जगभरातून एकच प्रश्न विचारला गेला. त्या फ्रेम मध्ये एक नाही तर दोन गिधाडं होती. दुसरं गिधाड तो स्वतः फोटोग्राफर होता, ज्याने त्या मुलीला वाचवण्याऐवजी आधी फोटो काढायला प्राधान्य दिलं. या एका प्रश्नाने, या एका फ्रेमने केविन कार्टरला इतकं अस्वस्थ केलं, तो इतक्या भयंकर नैराश्यात गेला की अखेर वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी त्याने आत्महत्या केली. आता तुम्ही विचार करत असाल की आज एका मराठी सिनेमाच्या रिव्ह्यू मध्ये मी तुम्हाला केविन कार्टरची गोष्ट का सांगतोय. कारण नुकताच झी5 वर एक मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय, ज्याचं नाव आहे फ्रेम. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पाहताना प्रत्येक क्षणाला तुम्हाला केविन कार्टरच्या त्याच वेदनेची आणि त्याच नैराश्याची आठवण येईल. आज आपण याच फ्रेम विषयी बोलणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काही सिनेमे असे असतात जे बघितल्यानंतर काही तासातच आपण ते विसरून देखील जातो. तर काही सिनेमे असे असतात जे पाहिल्यानंतर, जे संपल्यानंतर ते आपल्या डोक्यात सुरू होतात. फ्रेम हा त्यापैकीच एक आहे आणि त्यामुळेच हा सर्वांसाठी नाही. हा सिनेमा दोन फोटोग्राफरच्या जगण्यावर आधारित आहे. एकीकडे अनुभवाचं अथांग आकाश, मात्र संवेदनशीलतेचा अभाव असणारे वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट सीपी सर, ज्यांची भूमिका साकारली आहे नागराज मंजुळे यांनी. तर दुसरीकडे आजच्या वेगवान आणि प्रॅक्टिकल जगातला मात्र तितकाच संवेदनशील आणि आधुनिक पत्रकारितेचं प्रतिनिधित्व करणारा तरुण फोटोग्राफर सिद्धार्थ देशमुख, ज्याची भूमिका साकारली आहे अमेय वाघने. या चित्रपटाची कथा अगदी साधी आहे, परंतु ती ज्या लेवलला जाऊन आपल्याला भिडते ती थरकाप उडवणारी आहे. एखादी घटना घडते तेव्हा एक पत्रकार किंवा फोटोग्राफर म्हणून तुमचं कर्तव्य काय? तिथल्या माणसांचं दुःख कॅमेऱ्यात कैद करून जगासमोर आणणं, की आधी त्या माणसांचा जीव वाचवणं? जेव्हा प्रोफेशनल ड्युटी आणि ह्युमन एम्पॅथी या दोन गोष्टी समोरासमोर उभ्या ठाकतात, तेव्हा मनात जे युद्ध सुरू होतं तीच या सिनेमाची मुख्य फ्रेम आहे. हा सिनेमा पाहताना केविन कार्टरची आठवण येते, कारण सिनेमातील नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या पात्रांना अशाच काहीशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा एक चांगला फोटो किंवा ब्रेकिंग न्यूज मिळवणं हे प्रोफेशनली खूप फायद्याचं असतं. नागराज मंजुळेंचं पात्र याच प्रॅक्टिकल जगाचा भाग असतं. त्याला परफेक्ट फ्रेम हवी असते, त्यासाठी तो संवेदना शून्य होऊन जातो. चित्रपटात एक वाक्य वारंवार ऐकायला मिळतं आणि ते म्हणजे, तुम्हाला एकाच वेळी चांगला फोटोग्राफर व चांगला माणूस होता येत नाही. चांगला माणूस बनण्यापेक्षा चांगला फोटोग्राफर बनणं गरजेचं असतं, कारण ते आपलं काम आहे. परंतु जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या लेन्समधून समोरच्याचं मरण, त्याचं क्रंदन, त्याची असहाय्यता पाहता आणि तो फोटो काढून जेव्हा तुम्ही घरी परतता, तेव्हा ती फ्रेम तुमच्या डोक्यातून निघत नाही. केविन कार्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की मला त्या मरणाऱ्या मुलांचे, भुकेलेल्यांचे, क्रूर माणसांचे आणि रक्ताळलेल्या मृतदेहांचे चेहरे सतत दिसत राहतात. फ्रेम सिनेमा अगदी हुबेहूब हीच मानसिक अवस्था पडद्यावर उभी करतो. जेव्हा एखादा फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरच्या आतला माणूस जिवंत होतो, तेव्हा त्याला मिळणारा पुरस्कार किंवा टाळ्या त्याला सुखावू शकत नाहीत. उलट त्याला टोचू लागतात. जगातल्या भीषण वास्तवाचं चित्रण करता करता माणूस स्वतः कसा आतून उद्ध्वस्त होत जातो हेच या चित्रपटातून पाहायला मिळतं. वर्क अँड प्रोफेशनल लाईफ यामधील समतोल हा या चित्रपटातील दुसरा महत्वाचा पैलू. आज आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात डेडलाईन्स किंवा टार्गेट्स यांच्या मागे धावतोय. आपण आपल्या प्रोफेशनला इतकं महत्व दिलंय की आपली पर्सनल स्पेस, आपली माणसं मागे सुटतात. सिनेमात नागराज मंजुळेंच्या पात्राच्या माध्यमातून हा संघर्ष अतिशय सुंदरपणे मांडलाय. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात 100% देता, तेव्हा बऱ्याचदा तुम्ही तुमच्या हक्काच्या माणसांना 0% देत असता.
कामाचा ताण, सततची चिडचिड आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड यामुळे वैयक्तिक आयुष्य कसं होरपळून निघतं हे या चित्रपटात अत्यंत बारकाईने टिपलंय. अमेय वाघचं पात्र नागराज मंजुळ यांच्या पात्राला कुठेतरी हेच सांगण्याचा प्रयत्न करतं की कॅमेऱ्याला जशी एक फ्रेम असते तशीच आयुष्यालाही एक चौकट असली पाहिजे. कामाच्या चौकटीने जर तुमच्या आयुष्याची चौकट गिळूनकृत केली तर शेवटी तुमच्या हातात फक्त एक निर्जीव फोटो उरेल, जिवंत नाती नाहीत. नागराज मंजुळे जेव्हा जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा तेव्हा ते केवळ अभिनय करत नाहीत, तर ते ते पात्र जगतात. त्यांचा आवाज, त्यांच्या डोळ्यातील साधेपणा आणि चेहऱ्यावरचे भाव प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. एका ज्येष्ठ फोटोग्राफरची भूमिका त्यांनी अत्यंत संयतपणे साकारली आहे. त्यांचे संवाद अगदी साधे आहेत, परंतु ते थेट मनाला भिडतात. आणि अमेय वाघ, अमेयने या चित्रपटात स्वतःला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलंय. एका महत्वाकांक्षी परंतु आतून हळव्या असणाऱ्या आजच्या पिढीच्या तरुणाची घालमेल अमेयने त्याच्या अभिनयातून हुबेहूब उभी केली. जेव्हा नागराज मंजुळेंच्या पात्राला केविन कार्टर सारखी अस्वस्थता घेरते तेव्हा मंजुळेंच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून आपल्याला त्यांची भीती आणि कीव दोन्ही एकदमच वाटू लागतात. या दोघांमधील गुरु शिष्याची दोन वेगवेगळ्या विचारसरणींची जुगलबंदी हा या सिनेमाचा अत्यंत महत्वाचा प्लस पॉइंट आहे. ज्या सिनेमाचं नावच फ्रेम आहे त्याची सिनेमॅटोग्राफी कशी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. चित्रपटातील प्रत्येक शॉट हा एक स्वतंत्र कथा सांगतो. दिग्दर्शकाने कॅमेऱ्याचा वापर केवळ दृश्य दाखवण्यासाठी नाही, तर पात्रांच्या मनातील कोंडमारा आणि त्यांच्यातील निर्दयीपणा दाखवण्यासाठी केलाय. सिनेमा थोडा स्लो पेस आहे, परंतु हाच स्लो पेस तुम्हाला कंटाळवाणा वाटत नाही, तर तो तुम्हाला विचार करायला अधिकचा वेळ देऊन जातो. बीजीएम देखील अतिशय मर्मभेदी आहे, जे सिनेमाच्या संवेदनशीलतेला जास्त डार्क करतं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की फ्रेम हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला सिनेमा नाही. खरं तर हा एक आरसा आहे, ज्याच्या समोर उभे राहून आपल्याला स्वतःच्या संवेदनशीलतेची परीक्षा घ्यावी लागते. हा सिनेमा पाहताना जशी केविन कार्टरची आठवण येते, तसेच तो आपल्याला आपल्या स्वतःच्या कोरड्या होत चाललेल्या मनाचीही आठवण करून देतो. आपण ज्या जगात जगतोय तिथे रोज शेकडो फ्रेम्स आपल्या डोळ्यांसमोर जातात. सोशल मीडियावरच्या रील्स, न्यूज चॅनेल्सवरच्या बातम्या आणि रस्त्यांवरचे अपघात. परंतु त्यातील किती फ्रेम्स आपल्याला आतून हलवून सोडतात, की आपणही फक्त एक प्रेक्षक म्हणून त्याकडे पाहतो आणि पुढे निघून जातो. हे प्रश्न हा सिनेमा आपल्यासमोर उभे करतो. जर तुम्हाला दर्जात्मक, अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारा सिनेमा आर्ट पाहायला आवडत असेल तर झी 5 वरचा फ्रेम तुम्ही सहकुटुंब नक्कीच पाहायला हवा.